सेम सेम. थँक्यू मुन्नाजी. सन्माननीय मयूरजी भन्साळी सर, आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देण्यासाठी आपण प्रेझेंटेशन कक्षामध्ये यावं. सन्माननीय मयूरजी भन्साळी, आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार द्यायचा आहे. मयूरजी भन्साळी उपस्थित नाहीये, त्यांच्याऐवजी तुषारजी भन्साळी सर, तुषारजी भन्साळी सर, आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते तुषारजी भन्साळी सर आपल्या शुभ हस्ते आणि सन्माननीय दीपकजी चोरडिया सर, सन्माननीय दीपकजी चोरडिया सर, आपण देखील यायचं आहे मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देण्यासाठी. आपल्याला विनंती असेल. मॅन ऑफ द मॅच गोज टू गौरव पिचा, मॅन ऑफ द मॅच. आणि या सामन्यातील, या अगोदरच्या सामन्यातील मोमेंट ऑफ द मॅच हा पुरस्कार देण्यासाठी दीपकजी चोरडिया सर यांच्या शुभ हस्ते दिला जाईल. मोमेंट ऑफ द मॅच हा पुरस्कार जातोय विपुलजी पिचा. JPL जैन प्रीमियर लीग पर्व दुसरे, सेकंड एडिशन, सीझन सेकंड. आजच्या रात्रीतील, या दुसऱ्या रात्रीतील शेवटची लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. टीम रॉयल्स विपक्ष, टीम रॉयल्स विरुद्ध टीम कॅपिटल्स ही मॅच इथे सुरू होते. टीम कॅपिटल्स या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर टीम रॉयल्स या संघाला इथे फिल्डिंगसाठी, बॉलिंगसाठी इन्व्हाइट केलंय. टीम कॅपिटल्स या संघाचे सलामी जोडी मैदानाच्या मध्ये पोहोचते. सलामी जोडी स्ट्राइक घेत आहे हार्दिक, नॉन स्ट्राइकिंग एंडला भूषण आणि बॉलिंग ट्रॅकवर एक स्टार खेळाडू, बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकाल प्रशांत. पहिला बॉल कव्हर क्षेत्रामध्ये ढकललाय. आजच्या रात्रीतील शेवटची लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. प्रशांत पुन्हा एकदा अगदी त्याच दिशेला हार्दिक कडनं चेंडूला ड्राईव्ह केलं जात आहे. सलग 2 बॉल डॉट येत आहे. अगदी तिसरा बॉल, इथे संधी असेल. डायमंड डक, भूषण डायमंड डकचा शिकार ठरत आहे. अगदी धावफलकावर कुठलीही धाव नाहीये, मात्र टीम कॅपिटल संघाला पहिला धक्का बसतोय. भूषण यांच्या रूपानं डायमंड डकचं शिकार ठरत आहे. कुठलाही बॅट्समन जर कुठलाही बॉल फेस करत नसेल तर आणि त्या परिस्थितीमध्ये बॅट्समन आउट होत असेल तर त्याला डायमंड डक म्हटलं जातं. पहिल्या बॉलवर बॅट्समन पहिला बॉल फेस करत असताना पहिल्याच बॉलवर जर आउट होत असेल तर त्याला गोल्डन डक म्हटलं जातं. इथे डायमंड डक पद्धतीने बाद झालेत. भूषण नवीन बॅटर आलेत. अगदी कव्हर रिजन मध्ये, वाह काय जबरदस्त गोलंदाजी प्रशांत कडनं आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण कव्हर रिजन मध्ये. हो चांगला फील्ड, चांगला फील्ड.
मुन्नाजी बोथरा यांच्याकडनं आउटस्टँडिंग फिल्डिंग एफर्ट्स. वा काय षटक राहिलंय प्रशांत बोथरा यांचं, अप्रतिम षटक. अगदी नेल्सन अंक ऑन स्कोर बोर्ड आपण बघू शकाल. पहिलं षटक पूर्ण, 1 ओव्हर 1 रन 1 विकेट. क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ का म्हटलं जातं याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये मिळतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 1 धाव फलकावर लागते आणि 1 विकेट देखील डाऊन झालाय. मुकेशजी सुराणा आलेत बॉलिंग ट्रॅकवर. येलो जर्सी मध्ये आपण ओ चांगला बॉल, व्हाट अ बॉलिंग, सुपर बॉल. लेजंड क्रिकेटर मुकेशजी सुराणा. ऑन साइडला खेळलाय आहे, तिथे प्रोटेक्शन आहे. अगदी 2 लेजंड क्रिकेटर. स्ट्रायकिंग एंड आपण बघू शकाल, अनुभवी खेळाडू सागरजी गांधी आणि बॉलिंग ट्रॅकवर मुकेशजी सुराणा. बेस्ट वर्सेस बेस्ट. समोर खेळलाय निखिलजी घोटी धावलायत. निखिलजी घोटी संघ मालक देखील आहेत, खेळाडू देखील आहेत आणि आयोजन समितीमध्ये देखील त्यांचं महत्वाचं नाव राहिलंय. निखिलजी घोटी यांचं रिले पद्धतीचं क्षेत्ररक्षण, चांगला फील्ड, चेंडू अडवला जातोय मिड ऑन क्षेत्रामध्ये. हो इथे प्री माइंडेड स्ट्रोक. अगदी अगोदरपासून ठरवलं होतं हा स्ट्रोक या पद्धतीने खेळायचा आहे. मात्र चांगला बॉल पुन्हा एकदा मुकेशजी सुराणा यांच्याकडनं. धावफलक 2, 1 गडी बाद 2. ओ सुरेख, लाजवाब क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह. इट्स अ 4 रन्स. पहिला चौकार येतोय या सामन्यातील, या पहिल्या डावातील हार्दिकच्या बॅट मधनं. वा चांगला बॉल, व्हाट अ बॉलिंग. अप्रतिम षटक राहिलंय. 2 षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीम कॅपिटल्स धावफलक 1 गडी बाद 6. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 षटकं पूर्ण झालीत. धावफलकावर 6 धावा लागल्यात. प्रतिषटक 3 धावा. या सरासरीने फक्त 6 धावा धावफलकावर लागताय. मात्र सागर गांधी आहेत, एक्सपिरियन्स आहेत, अनुभवी आहेत. अनेक सीझन राईस बगर मिल असो किंवा JPL असो, चांगल्या बॅटिंगसाठी आणि अष्टपैलू खेळीसाठी देखील त्यांना जाणलं जातं, ओळखलं जातं. अगदी टायगर अभी जिंदा आहे. जोपर्यंत सागर गांधी विकेटवर असतील तर निश्चितच मॅच ऑन असेल, चांगलं टोटल होऊ शकेल. मुन्नाजी आलेत बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा आणखी एक लेजंड गोलंदाज इथे इन्व्हाइट केला जातोय, आमंत्रित केला जातोय बॉलिंग ट्रॅकवर. मुन्नाजी आलेत ओव्हर द विकेट. व्हाट अ शॉट, सुपर, तगडा मजबूत प्रहार. वेलकम बाउंड्री. मुन्नाजी यांचं स्वागत केलं जात आहे चौकार मारून. मी म्हटलं होतं सागर गांधी मैदानावर थांबलेत तर निश्चितच एक चांगलं टोटल बघायला मिळेल. चांगली फील्ड इथे. ओहो, अगदी बॉल अडवण्याचा चांगला प्रयत्न होता, मात्र ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये या 4 धावा मिळतील. तब्बल 5 धावा. 4 रन. सलग तिसरा. अगदी या अगोदरची 2 षटकं आपण बघितले असेल की पहिले 2 षटकं टीम रॉयल संघ फ्रंट फूटवर होता, फ्रंट सीटवर होता. मात्र सागर गांधी ज्या पद्धतीने बॅटिंग करताय, आपल्या संघाला पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येत आहे. चौकारांची हॅट्रिक या 3 चेंडूमध्ये झालीत. धावफलक 18. पुन्हा एकदा चौथा आलाय. सलग 4 बॉल 4 चौकार आलेत. या अगोदर सलग 6 बॉल 6 चौकार मारण्याचा पराक्रम चेतन कोचर यांच्या नावावर आहे. हा पराक्रम 5वा आलाय. अगदी JPL की आंधी सागर गांधी. जबरदस्त बॅटिंग. 5 बॉल 5 चौकार आलेत. अगदी मुन्नाजी यांच्या गोलंदाजीवर आक्रमण केलं जात आहे, हल्ले चढवले जात आहे. 6 बॉल 6 चौकार. एकदा जोरदार डाव होऊन जाऊ द्या. व्हाट अ बॅटिंग, सुपर बॅटिंग. या JPL सीझन 2 मधील हा दुसरा पराक्रम
सलग 6 बॉल 6 चौकार मारण्याचा पराक्रम दुसऱ्या दिवशी दुसऱ्या रात्रीमध्ये होतोय. कालच्या पहिल्या रात्रीमध्ये चेतन कोचर यांच्या नावावर हा विक्रम होता, तर या आजच्या दुसऱ्या रात्रीमध्ये सागर गांधी यांनी हा विक्रम इथे रचलाय. हा रेकॉर्ड तयार केलाय. 3 षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 1 गडी बाद 30 धावा. दोन षटकानंतर धावा होत्या 6 आणि त्यानंतर सागर गांधी आलेत आणि 6 बॉल 6 चौकार. धावफलक 30 वर जाऊन पोहोचतोय. वा वा वा, व्हाट अ बॉल, सुपर बॉल. अगदी हार्दिकला इथे सरप्राईज केलाय, चकित केलाय. आत्मपरीक्षण करायला लावणारा हा चेंडू हार्दिक साडी. व्हाट अ कमबॅक टीम रॉयल्स, सुपर बॉल. इथे पावलांचा वापर केलाय, चांगला फील्ड. व्हाट अ फिल्डिंग, व्हाट अ फिल्डिंग बाय तुषार. मुकेशजी सुराणा यांची खासियत आहे बॉलिंग मध्ये की वेग आहे त्यांच्याकडे, भेदकता आहे, अचूकता आहे. बॅट्समनला ते बांधून ठेवत असतात, बंदिस्त करत असतात. मुकेशजी सुराणा विरुद्ध सागर गांधी, बेस्ट वर्सेस बेस्ट, दोन सर्वोत्तम खेळाडू. ओ इट्स अ क्लीन बॉल इनसाइड एज, बॅट्समन आउट. संघमालक निखिलजी गोटी एन्जॉय करताय आपल्या या मॅचला, या परफॉर्मन्सला. बॅटल अप्रतिम राहिलंय. मुकेशजी सुराणा या बॅटल मध्ये विजयी होत आहे. सागर गांधी यांना बाद केलं, त्यांना तंबूच्या आसऱ्याला परत पाठवताय, माघारी परत पाठवताय. आणखी एक विकेटचं पतन होत आहे. टीम कॅपिटल संघाला या आजच्या खेळातील सर्वात मोठा हादरा बसतोय. इन्फॉर्म बॅटर या अगोदरच्या षटकामध्ये सलग 6 बॉल 6 चौकार मारण्याचा मोठा पराक्रम करणारे इन्फॉर्म बॅटर सागर गांधी मात्र बाद झालेत, बोल्ड झालेत, माघारी त्यांना परतावं लागतंय. नवीन बॅटर आलेत, ऋषभ चोरडिया आलेत. हो हो हो, इथे हाफ ट्रॅकर समोरच्या बाजूला पूल केलाय, फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवताय मुकेशजी सुराणा. सुपर फील्ड. हो हो, क्या बात आहे, क्या बात आहे, सुपर. चांगला बॉल, चांगला बॉल. लेंथ बॉलला रिस्पेक्ट देत असताना ऋषभ चोरडिया यांच्या बॅट मधनं एक ऑन ऑफ ड्राईव्ह. ओ माय गडनेस, बॉल ऑफ द नाईट. या मॅच मधल्या नव्हे तर आजच्या रात्रीतील सर्वात चांगला बॉल इथे मुकेशजी सुराणा यांच्याकडनं डिलिव्हर केला जातोय. आता मात्र निश्चितच खऱ्या अर्थानं टीम कॅपिटल्स हा संघ मात्र अडचणीत सापडतोय. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीम कॅपिटल्स संघ 3 गडी बाद 31 धावा. 3 गडी बाद 31. 2 षटकानंतर धावा होत्या 6. 3 षटकानंतर धावा झाल्या 30 आणि आता 4 षटकानंतर फक्त 31 धावा. ओ सुपर स्ट्रोक हार्दिकच्या बॅट मधनं, अगदी प्रेशर रिलीज करणारा एक चांगला स्ट्रोक येतोय हार्दिकच्या बॅट मधनं. इट्स अ 4 रन्स. अपील अपील. मात्र विकेटच्या मागच्या बाजूला अगदी महेंद्रसिंग धोनीलाही लाजवेल या पद्धतीचे रिफ्लेक्शन्स बघायला मिळतात मुकेशजी सुराणा यांच्याकडनं. प्री मॅन्डेट स्ट्रोक पुन्हा एकदा. मुकेशजी सुराणा असतील किंवा सचिनजी सुराणा असतील, दोन भाऊ आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. नानाजी यांच्या माध्यमातून देखील माहिती मिळाली आहे की मुकेशजी सुराणा प्रचंड भन्नाट फॉर्म मध्ये दिसत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला सध्याच्या घडीला आउट ऑफ फॉर्म दिसत आहे ते सचिनजी सुराणा. मात्र निश्चितच सचिनजी सुराणा देखील कमबॅक करतील ही अपेक्षा असेल. हो, पावलांचा वापर केलाय. बॉलर्स बॅक ड्राईव्ह, चांगलं कलेक्शन इकडे आपल्या फॉलो थ्रू मध्ये. धाव संख्या 37-37. It's out of the park. Hardik out. Batsman out.
तर फॉर्म विषयी आपण चर्चा करत होतो की मुकेशजी सुराणा, अगदी म्हटलं जातं की फॉर्म इज टेम्पररी मात्र क्लास इज परमनंट म्हटलं जातं की मुकेशजी सुराणा यांचा क्लास चांगला आहे, तो परमनंट आहे. आणि फॉर्म मित्रांनो निश्चितच टेम्पररी असतो मात्र क्लास कायम असतो. तो क्लास पुन्हा एकदा आज दाखवत असताना मुकेशजी सुराणा या सामन्यामध्ये. प्रशांत पुन्हा एकदा चांगला बॉल, इथे मात्र चांगल्या बॉलला सन्मान देत आहे बॅट्समॅन. आणि बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये मुन्नाजी इथे बॉलला अडवत आहे. चांगल्या षटकाची पुन्हा एकदा इथे अखेर होते. 5 षटकांची समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल टीम कॅपिटल्स. 4 गडी बाद 37 धावा शेवटचं षटक असेल. चांगला बॉल इथे श्रीपाल कडनं. हो, इट्स अ नो बॉल, इट्स अ नो बॉल. ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न होता. मुख्य पंच तौसिफ तांबोळी सरांच्या माध्यमातून हा नो बॉलचा इशारा दिला जातोय. एक अवंतर धाव मिळेल, सोबतच विकेटच्या आतमध्ये देखील एक सिंगल अगदी वेगानं पूर्ण केली जाते लेग बाईकच्या माध्यमातून. धावफलक 39. ओ, बॅकफुटला जात आहे बॅटर. चांगला बॉल पुन्हा एकदा श्रीपाल कडनं. ऑन साइडला खेळून काढला स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगलं कलेक्शन, रनिंग. ओ हो, इथे पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा असेल. आणि येस, इथे टीव्ही अंपायरची मदत घेतली जाते, टेक्नॉलॉजीची मदत घेतली जाते. आपण मैदानाच्या उजव्या बाजूला बघू शकाल रायसन बगर मिलचे सर्व पदाधिकारी आहे, सोबतच सचिनजी सुराणा यांना देखील आपण बघू शकाल. या सामन्याचा आनंद घेत असताना टीव्ही अंपायर आमचे सन्माननीय आकाश सर निर्णय इथे तपासताय आणि निर्णय येतोय बॅट्समन आउट. चांगलं कलेक्शन आणि चांगला रिटर्न. बाकी राहिलेलं काम चांगल्या पद्धतीने केलं गेलं ॲज अ विकेट किपर मुकेशजी सुराणा यांच्याकडनं. आपण रिप्ले मध्ये देखील बघू शकाल कशा पद्धतीने चेंडूला अडवलं, चेंडूला रिटर्न केल्यानंतर चांगलं कलेक्शन विकेटच्या मागच्या बाजूला. चांगल्या पद्धतीने यष्टांना इथे हिट केलं गेलं आणि बॅट्समनला धावबाद केलं गेलं. कॅपिटल संघाला आणखी एक धक्का बसतोय. 4था विकेट इथे डाऊन होतोय. नवीन बॅटर आलेत, लेफ्ट हँडेड बॅटर आलेत. ओ, कॅच कॉट बे कॉटन बॉल. चांगला झेल टिपला गेला आपल्या डाव्या बाजूला. हवेत चूर मारून एक अप्रतिम झेल टिपला जातोय आणि कॅपिटल संघ मात्र आता प्रचंड अडचणीत सापडतोय. एक सागर गांधी यांचं षटक जर सोडलं असेल तर संपूर्ण मॅच मध्ये आतापर्यंत टीम रॉयल संघ इथे फ्रंट सीट वर बघायला मिळतोय. सागर गांधी जर विकेटवर थांबले असते तर निश्चितच एक चांगली टोटल बघायला मिळू शकली असती. मात्र क्रिकेटमध्ये मित्रांनो जर आणि तरला स्थान नसतं. जे तुम्ही मैदानावर कराल तेच रियालिटी असते. ती रियालिटी आपण बघतोय की 6 गडी बाद 39 धावा धावफलकावर लागताय. हो हो, इथे फलंदाज बाद होत आहे. हाताला प्रचंड दुखापत असताना देखील मैदानाच्या आतमध्ये एक फायटर क्रिकेटर पोहोचता. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. भले ते पहिल्याच बॉलवर बाद झाले असतील मात्र जिद्द त्यांना मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाते आणि प्रेक्षकांचं मन जिंकणारी त्यांची ही खेळाडू वृत्ती निश्चितच कौतुकास्पद. फलंदाज बाद होत आहे. पहिला डाव इथे पूर्ण होतो या आजच्या रात्रीतील शेवटच्या सामन्याचा. टीम कॅपिटल संघ पोहोचतोय सर्वबाद 39 ऑल आउट 39 रन्स आणि टीम रॉयल संघाला ही मॅच जिंकण्यासाठी 36 बॉल 40 रनांची आवश्यकता. टीम रॉयल्स विरुद्ध टीम कॅपिटल्स. अगदी 40 धावा डिपेंड करण्यासाठी टीम कॅपिटल संघ फिल्डिंग सेट करताय आणि दुसऱ्या बाजूला
40 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी टीम रॉयल संघाची मैदानाच्या आतमध्ये उतरते. अगदी डाव उजवं कॉम्बिनेशन, लेफ्ट हँडेड राईट हँडेड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये. सलामीवीर आपण स्ट्राईकला बघू शकाल. इन्फॉर्म बॅटर, ज्याच्या बॅटमधनं फक्त धावा येत नसतात तर सातत्यानं धावा वाहत असतात, ते इन्फॉर्म बॅटर प्रशांत. ऑन स्ट्राईक तर नॉन स्ट्रायकिंग एंडला संघ मालक खेळाडू निखिलजी घोटी. नॉन स्ट्रायकिंग एंडला बॉलिंग ट्रॅकवर रिषभ आलेत आणि पहिल्याच बॉलवर एक अप्रतिम डिलिव्हरी, प्रशांतला सरप्राईज केलंय. ऑन साइडला चांगला फटका, बिटवीन द गॅप, मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. इट्स अ 4 रन्स. पहिला बॉल इथे सरप्राईज करणारा होता, चकित करणारा होता, बीट करणारा होता. मात्र दुसऱ्या बॉलवर लगेचच प्रशांत आपला क्लास दाखवताय आणि चौकार मारून आपलं आणि संघाचं देखील अकाउंट ओपन करताय. धावफलक 4-4. एज 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 अडवलाय हार्दिक. चांगलं विकेट किपिंग यशांच्या मागच्या बाजूला. डाव्या हाताचे गोलंदाज ऋषभ. वा, ओ बिग मिस्टेक. अगदी आपल्या भाषेमध्ये पंचवटी आली आहे. अगदी व्हाईट बॉलच्या माध्यमातून 1 आणि बाईच्या माध्यमातून 4 अशा 5 धावा येतील. अगदी 40 धावांसारखं एक कमी टार्गेट डिपेंड करण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र या पद्धतीच्या चुका होत असतील तर निश्चितच तुमच्यासाठी नुकसानदेह ते ठरू शकेल. ऑन साइडला एक चांगला स्ट्रोक स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढलाय. गरज नाहीये, विकेटला हिट केलंय. धावफलक 9. सेन्सिबल क्रिकेटचं दुसरं नाव म्हणजे बॅटर प्रशांत बोथरा. अगदी बॉलच्या मेरिटवर ते बॅटिंग करत असतात. अगदी ज्या पद्धतीने बॉल असतात त्या पद्धतीने ते खेळून काढत असतात. जिकडचा बॉल, टेनिस क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की सातत्याने आपण ऐकत असतात की जिकडचा बॉल तिकडे खेळला गेला पाहिजेत. अगदी त्याच पद्धतीने प्रशांत बोथरा बॅटिंग करत असतात. जिकडचा बॉल तिकडे ते खेळत असतात. ऋषभ पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. चांगला बॉल आणि तितकाच चांगला फटका. पुन्हा एकदा गली क्षेत्रात चौकार. 4. अगदी मॅचला कॅरी करताय. धावफलक 13. ओ सुरेख, वाह, स्टेअर केलाय थर्ड बाउंड्रीच्या बाहेर. 4. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल 17 रन्स. 40 धावा करायच्या असताना पहिल्या षटकामध्ये धावफलक जातोय 17 धावांवर. प्रशांत जास्त काही करत नाहीत, ते फक्त बॉलच्या मेरिटवर खेळतात. टायमिंग त्यांच्या बॅटमधनं सातत्यानं बघायला मिळत असतो. म्हटलं जातं की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते, ते मैदानाच्या आतमध्ये देखील बघायला मिळतंय प्रशांत बोथराच्या बॅटमधनं. हार्दिक आलेत आता बॉलिंग ट्रॅकवर निखिल घोटी यांच्यासाठी ओव्हर द विकेट. ओ इट्स अ क्लीन बोल्ड. वाह, बॅट्समन आउट. गोल्डन डक. अगदी संघमालक खेळाडू पहिलाच बॉल फेस करत असताना इथे बाद होत आहे. हार्दिकच्या माध्यमातून पहिला यश मिळतंय. आपल्या संघासाठी महत्वपूर्ण ब्रेक थ्रू मिळून देत असताना हार्दिक नवीन बॅटर आलेत. इन्फॉर्म बॅटर, इन्फॉर्म गोलंदाज मुकेशजी सुराणा आलेत. वाह वाह, सावध आणि आत्मविश्वासाने भरलेली सुरुवात, संयमी सुरुवात ही गरज आहे या मॅचची. इट्स अ नो बॉल, इट्स अ नो बॉल. मात्र आहे, बॅकअप आहे. मुख्य पंचांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा दिला जातोय. 2 धावा मिळतील. धावफलक जाऊन पोहोचेल 19 रन. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. हार्दिक पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. सेन्सिबल स्ट्रोक, रिस्ट मुवमेंट, मनगटाचा वापर, थोडंसं फंबल, मात्र लगेचच स्वतःला सावरलाय, चेंडू अडवलाय. चांगली गोलंदाजी, चांगलं षटक राहिलंय आतापर्यंत हार्दिक यांचं.
ऑन साइडला खेळलाय बिटवीन द गॅप. अगदी वेगानं चेंडू सीमारेषे पार. 4-23 रन्स. आणखी 17 धावांची आवश्यकता. ड्राइव्ह केलाय. व्हॉट अ शॉट. अगदी कार्पेटच्या मदतीनं अगदी विराट कोहली स्टाईल एक लाजवाब ड्राइव्ह आपण बघतोय. अंतिम बॉल शेवटचा बॉल या षटकातला. धावफलक 27. चांगला बॉल यावेळेस आतमध्ये आलाय. मात्र चांगल्या बॉलला इथे रिस्पेक्ट देत आहे, आदर देत आहे, सन्मान करताय. अगदी फुल फेस ऑफ द बॅट. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. 2 षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 1 गडी बाद 27 धावा आणि शेवटचे 24 बॉल धावा करायच्या त्या फक्त 13 धावा. 24 बॉल 13 रन. ऋषभ पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आलेत. ऋषभ चोरडिया आलेत. ओ स्लाइस केलाय. लेटकट पद्धतीचा फटका मुकेशजी सुराणा यांच्या बॅट मधनं येतोय. प्रेक्षणीय, दर्शनीय, बहरदार, सुंदर, देखना फटका. 4. ओ हो क्या बात है. वेट अँड वॉच. एक तगडा प्रहार. फ्लॅटेड डिलिव्हरी स्लोअर वन. मात्र हा निर्णय निश्चितच गोलंदाज ऋषभ यांच्या गळ्यात आलाय. अगदी बॅकफुटला जात असताना एक चांगला स्ट्रोक चौकारासाठी. ओहो क्या बात आहे. 4 रन. धावफलक 39. आणखी 1 रन असेल. धावफलक 39 धावा इथे सारख्या होत आहे. भविष्यामध्ये येत्या सीझन मध्ये मुकेशजी सुराणा जर पुढच्या सीझन मध्ये की प्लेअर म्हणून जर बघायला मिळाले तर आश्चर्य वाटणार नाही. इतका चांगला खेळ त्यांचा या सामन्यामध्ये राहिलाय. वा, आपल्या स्टाईलनं मॅचला फिनिश करताय मुकेशजी सुराणा. चौकार येतोय. 4. टीम रॉयल्स विन द मॅच. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कोण असेल ही सांगण्याची आवश्यकता नसेल.